नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये यावर्षीच्या शैक्षणिक वर्षापासून इंग्रजी माध्यमातून अभ्यासक्रम शिकवण्याबाबत महासभेमध्ये निर्णय घेण्यात आला। या निर्णयाबाबत सभागृह नेते सागर नाईक यांनी माहिती दिली। शैक्षणिक वर्षापासूनचे ॲडमिशन हे इंग्लिश मीडियम करण्याचा त्या ठिकाणी नमूद आहे। त्यामुळे याच वर्षापासून केजीचं ॲडमिशन हे इंग्लिश मीडियम व्हावं असं सभागृहाचं मत झाल्यास तसं होईल। जेवढ्या सीबीएसईच्या 3 शाळा आहेत त्या सीबीएसईच्या राहतील, पण इतर ज्या 95 का 90 शाळा आहेत महापालिकेच्या, इतर शाळा आहेत, जशी गावातली उर्दू मीडियम असेल, कोपरखंडातली मराठी मीडियम असेल, त्या सगळ्या ज्या नवीन बॅच चालू होतील या शैक्षणिक वर्षापासून, तर या शैक्षणिक वर्षाचं ॲडमिशन हे इंग्लिश मीडियम मध्ये व्हावं अशा प्रकारचं आहे। आणि काही कोणाला विरोध असेल तर आपण त्या ठिकाणी त्या ॲडमिशन मध्ये प्रत्येक शाळेमध्ये आता सुधारणा मांडू की प्रत्येक शाळेमध्ये इंग्लिश मीडियमचं देखील ॲडमिशन ठेवा आणि मराठी मीडियमचं देखील ॲडमिशन, ज्या मीडियम मध्ये जास्त ॲडमिशन आले त्या मीडियमचं शिक्षण चालू करू, म्हणजे लोकांना पाहिजे तेच पद्धतीचं आपण सेवा देण्याचं काम त्या ठिकाणी करतो। महापालिका शाळांमध्ये इंग्रजी माध्यम सुरू केलं तरी अनिवार्य असणारे भाषा विषय कायम राहणार असून भाषेव्यतिरिक्तचे इतर विषय इंग्रजीमधून शिकवण्यात येतील असंही सागर नाईक यांनी यावेळी सांगितलं। मराठी मीडियमच्या याच्यामध्ये हिंदी आणि मराठी हा विषय कंपल्सरी असतो, त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनातले जे विषय आहेत ते त्यामध्ये असणार आहे। पण आपल्या आता मी जसं सांगितलं सभागृहात की 10वी पर्यंत मराठी बोलणारे जे शब्द आहेत 11वी नंतर डायरेक्ट बदलले जातात आणि या दृष्टीने त्यांना शिक्षण घेण्यासाठी कुठेतरी अवघड होतं। तर जिकडे उर्दू शिकवतात उर्दू विषय ठेवायचा, जिथे हिंदी शिकवतात तिकडे हिंदी आणि मराठी, पण मराठी कंपल्सरी असणार, अशा प्रकारचं एसएससीचं आपलं अभ्यासक्रम इंग्लिश मीडियम मध्ये करण्याचं आपण त्या ठिकाणी ठरवलं। विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्यासाठी शिक्षकांचीही तयारी करून घ्यावी लागेल। त्यामुळे इंग्रजी माध्यमासाठी शिक्षकांची भरती करण्याबाबत कार्यवाही केली जाईल। तसंच महापालिकेच्या सेवेत असणाऱ्या शिक्षकांनाही प्रशिक्षण दिलं जाईल। मी ठरावामध्ये मांडलेलं आहे की या वर्षी आपण काही नवीन शिक्षण भरती करू, पण पुढच्या वर्षीपासून जे आपले शिक्षक आहेत त्यांना ट्रेन करून, शेवटी ते शिक्षकच आहेत, शिकूनच ते या शिक्षक बनलेले आहेत। त्यामुळे नवीन शिक्षक बनलं, शिक्षण घेतलं, ट्रान्सलेशन वगैरे शब्द वगैरे त्या ठिकाणी शिकले तर निश्चितच ते इंग्लिश मीडियम देखील शिकू शकतात आणि त्या माध्यमातून त्यांच्या नोकरी अबाधित राहून आपल्याला दर्जेदार शिक्षण भेटण्यासाठी त्या ठिकाणी मदत होईल। आणि आता हे धोरण पास करतोय, यानंतर अंमलबजावणीचे सर्व अधिकार हे सन्माननीय आयुक्त महोदय आहेत आणि आयुक्त महोदय त्या प्रकारचं तशी निविदा काढतील, काही ट्रेनिंग इन्स्टिट्यूट त्या ठिकाणी हायर करतील आणि ट्रेनिंगचा प्रोग्राम त्या ठिकाणी सेट करतील आणि एक कालबद्ध प्रोग्रामच्या माध्यमातून आता तर ज्युनियर केजी, पुढच्या वर्षी एक बॅच त्या ठिकाणी पुढे सरकून आपली पूर्ण इंग्लिश मीडियम चांगल्या पद्धतीने शिक्षण देण्याचा आपला हा संस्था काम। महापालिका शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्यात इंग्रजी भाषेअभावी अडचण निर्माण होऊ नये यासाठी इंग्रजीतून शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या निर्णयाचं सर्व थरातून स्वागतच होईल असा विश्वासही सागर नाईक यांनी सभागृहात व्यक्त केला। तहान लागला विहीर खोदायची नाही, विहीर खोदून ठेवायची, तहान लागूच द्यायची नाही। माहितीपूर्ण खात्रीशीर बातम्यांसाठी सबस्क्राईब करा अविरत वाटचाल न्यूज। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। अविरत वाटचाल।